सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। 2:05 झाली। पिढा हरणाची वेळ खऱ्या अर्थानं अधिक उग्र झालेली आहे आणि अशा वेळेस मला इथे बोलायला उभं मी तुमच्यासमोर ठाकलेलो आहे। तर या आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुळाचार्य नागदेव आश्रमाचे संचालक श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या विंदार मुखातून आपण या आचार मालिका पोथीचं श्रवण केलं असे श्रद्धेय आदरणीय प्रातस्मरणीय काटसूर निवासी श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय श्री कान्हेराज बाबाजी पुजदेकर, त्याचप्रमाणे माझे एका अर्थाने स्नेही मित्र म्हणूया ज्यांचं मला सातत्यानं मार्गदर्शन होत असतं, माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळ्याच दृष्टीनं श्रेष्ठ आहेत असे आदरणीय श्री प्रकाश मुनीजी मराठे, त्याचप्रमाणे माझ्या बाजूलाच असलेले ज्याचं उत्तम असं संचालन आपण श्रवण करीत आहात, ज्यांच्या वाणीत एक परावानी घोळलेली आहे असे आदरणीय श्रद्धेय श्री गोविंदराज दादाजी रिद्धपूरकर, उपस्थित सगळे संत महंत तपस्विनी आणि सद्भक्त सर्व महिला मंडळी, खरं तर बाबांच्या विचार मुखातून आपण सातत्यानं या 16 दिवसामध्ये या प्रवचन सोहळ्याचा लाभ घेतला। मी बाहेरगावी असल्यामुळे फक्त 3 दिवस पोथीला येऊ शकलो, परंतु बाबांची सांगण्याची जी पद्धत आहे ती अतिशय उत्तम पद्धत आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या शिष्यगणांसोबत फिरत असताना एके ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि त्या समाजाचं अवलोकन केलं आणि अवलोकन करताना आपल्या शिष्यांना म्हणतात की हा अवघा जणू काळेच्या दाढेत अडकला असेल। हा सगळाचा सगळा समाज जो आहे हा काळेच्या दाढेत अडकला आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं 800 वर्षापूर्वीचं हे विधान आपण आजच्या जीवनाला आपण लावलं पाहिजे। काळेची दाढ म्हटलेलं आहे, हा अवघा जणू ठकला ठेला असे, याचे ठक फिरीता कवन नसे, तू ठकला असं कुणी न पुसे। अशा प्रकारच्या सामाजिक परिस्थितीमध्ये आमच्या अवतारांनी कार्य केलं, एक मानव वेश घेऊन कार्य केलं, एक परमेश्वर म्हणून एक कार्य केलं। आपल्या दोन्ही अवतारांचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं, श्री प्रभू बाबांचं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं, तर ते पुरुष होऊन असावे असं म्हणतातले, तर ते स्वतःही तसं वागले, आधी केले मग सांगितले। या दोन्ही अवतारांच्या विषयी आपल्याला जर आपण त्यांचं चिंतन केलं तर आपल्याला असं दिसेल की स्वतः प्रत्यक्ष कृतीपूर्ण आचरण करून या दोन्ही अवतारांनी ज्ञानाचं खऱ्या अर्थानं संक्रमण करून घेतलेलं आहे, संक्रमण घडवलेलं आहे आणि ते संक्रमण आपल्या या मानवी जीवनामध्ये एक नवा बदल घडवण्याचं एक माध्यम म्हणून आपल्याला साधनदाता परमेश्वर म्हणून त्यांनी ते उपलब्ध करून दिलेलं आहे। चारी साधनांची आज आपल्याकडे उपलब्धता आहे, साधना आहेत आणि व्यावहारिक विषयातली देखील आपल्याकडे प्रचंड अशा प्रकारचे साधना आहे। काळेची दाढ त्याही वेळेस होती आणि काळेची दाढ आजही आहे। आजही आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की आपण आजही खरंच काळेच्या दाढेत अडकलेलो आहोत। जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या विषयीची मांडणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जी केली ती भारतीय उपखंडाच्या परिप्रेक्ष्यात, जागतिक परिप्रेक्ष्यात आपण त्याचा विचार केला पाहिजे। शंकराचार्यांनी मांडणी केली, वेगवेगळ्या प्रकारचे अद्वैत तत्वज्ञान आलं आणि द्वैत तत्वज्ञानाची मांडणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली आणि बाबांनी ज्याचा उल्लेख केला आपल्या प्रस्तावनेतून की कसा आहे की महिलांना त्यावेळेस काही अधिकार नव्हता आणि बाबांनी महिलांची मंडळ स्थापन केली। आजही महिलांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा अजूनही दूषित आहे, परंतु काही घटनेच्या माध्यमातून, काही परिवर्तनाच्या माध्यमातून आज सामाजिक सुधारणा झालेली आहे। महिलांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती, पोथीलाही उपस्थित होती। तेव्हा आपण हे पाहिलं पाहिजे की खऱ्या अर्थानं समता आणण्याचं कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि गोविंद प्रभू बाबांनी त्या काळामध्ये केलं।
या सगळ्या अवतारांचा सामाजिक कार्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जर चरित्र आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला ठळकपणे दिसून येतं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सांगितलेल्या आध्यात्मिक सूत्रात प्रत्येक सूत्रात कुठलंही सूत्र घ्या सामाजिकता आहे, आणि त्यांनी जी काही सामाजिकता आहे त्या सामाजिकतेमध्ये आध्यात्मिकता आहे. आध्यात्मिकतेत सामाजिकता आणि सामाजिकतेत अध्यात्म सांगणार हे आपले परमेश्वर, ज्यांनी खऱ्या अर्थानं द्वैत तत्वज्ञानाची मांडणी करून या परमेश्वरी मार्गाला पुढे पुढे नेत नाही. आपण पाहतोय की आपले नागदेवाचार्यासारखा एक विद्वान आणि खऱ्या अर्थानं वैराग्याने परिपूर्ण असलेला आचार्य, पहिले आचार्य आपल्याला लाभलेले आहेत. अनेक अशा प्रकारची संत परंपरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नंतरच्या कालखंडामध्ये प्रवाहित झाली. म्हणूनच नारोबास बहारी म्हणाले की मी जात्यांदू अंधस्तू वरी भावरोगी ग्रहस्तू तया मदतो वांग महापंथू केवी. हा आमचा महानुभाव पंथ आहे, हा महान अशा प्रकारचा वाङ्मय पंथ आहे, साहित्य पंथ आहे. त्या दृष्टीने देखील आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मी ऐसा जात्यांदू अंधस्तू, मी मुळातच जात्यांदू आहे, आंधळ आहे. मला डोळे असूनही मी माझ्या या तत्वाकडे, जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वराच्या तत्वाकडे डोळसपणे पाहू शकत नाही. हा भेद त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेला आहे. आज देखील आपल्याला पाहायला मिळतं की बराच आपल्याला याच्यामध्ये असं दिसतं की मिश्र भक्ती आपल्याला दिसते. जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वराच्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्पष्टपणे मांडणी केलेली आहे, आणि त्या मांडणीच्या अनुषंगाने आपण पाहिलं पाहिजे की आपण कुठे चुकतो. देवतेचं प्रचंड सामर्थ्य स्वामींनी सांगितलेलं आहे, परंतु परम ऐश्वर्याने नटलेल्या प्रचंड अशा आनंदमय अशा परमेश्वराचं जे काही निधान त्यांनी सांगितलेलं आहे ते निधान आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा प्रयत्न आपण खरं तर केला पाहिजे. माणूस चुकत असतो, पडत असतो, पडत उठत आपल्याला परत जावं लागतं, चुका होत असतात, परंतु मार्गाची क्रिया आपण केली पाहिजे. बाबांनी सांगितलं की थोडा विडा ठेवला आणि हे सगळा जनसमुदाय या पोथी श्रवणासाठी आला, आणि या आचार मालिका प्रवचन सोहळ्याचा इथं खऱ्या अर्थानं संपन्न झाला. भटोबास एके ठिकाणी म्हणाले की ये मार्गी केली क्रिया वाया न वचे, एका भक्ती कारण होईल, एका ज्ञानाकारण होईल, एका वैराग्याकारण होईल. कुठे ना कुठे ते उपयोगात जाणार आहे. आपापल्या परीनं आपण धर्मकार्य पंथकार्य करत असतो, त्याच्यामध्ये अन्नदानाच्या माध्यमातून काही करत असतो, काही विचाराची सेवा आपण करत असतो, काही अडलीच्या क्रिया आपण करत असतो. त्या क्रिया आपण केल्याच पाहिजे, कारण की केलेली कुठलीही क्रिया वाया जात नाही, आणि त्याचा जो हिशोब आहे तो हिशोब सगळा परमार्गाच्या व्यवस्थेमध्ये ठेवला जात असतो. या सगळ्या अनुषंगाने आपल्याला पाहू जाताना आपल्याला असं म्हणावं लागेल की आजच्या समकालीन परिस्थितीमध्ये आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या तत्वज्ञानामध्ये माझ्या जीवनामध्ये काय तफावत आहे हे प्रत्येकाने आपण बघितलं पाहिजे. बरेच सगळे मला हे सांगण्याचा अधिकार नाही, परंतु सगळे मोठे अधिकारी आणि आचरणशील पुरुष आपण सगळे समोर बसलेले आहात, तपस्विनी आहे. तेव्हा आपण प्रत्येकानंच, आमचे नामधारक आहेत, वासनिक आहेत, आपण प्रत्येकानं आपण तपासलं पाहिजे. कारण की काळ हा विज्ञानाचा काळ आहे, आधुनिक काळ आहे. आपल्या अवतीभोवती प्रचंड अशा प्रकारचं प्रदूषणाचं वारा आहे, प्रदूषणाचं वातावरण आहे, आणि त्या प्रदूषणाच्या वाऱ्यापासून, या वातावरणापासून आपल्याला जर वाचवायचं असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं जो द्वैत तत्वज्ञान आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आपण पाहिलं पाहिजे की माझ्यामध्ये आपल्याला सुधारणा काय घडवता येईल. आपण एक 4 वचनं जरी आपण पाठ केली आणि त्याच्या अनुषंगानं 2 वचनांचं जरी आपण अनुकरण करू शकलो तर तो खऱ्या अर्थानं ज्ञानाचा उजेड आहे. स्वामींनी फार सुलभ अशा प्रकारची ज्ञानाची व्याख्या केली. मला एवढी सोपी आणि सरळ सुलभ व्याख्या कुठल्याच पुस्तकात दिसलेली नाही, वाचण्यात आली नाही. जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान, जे जसं आहे तसं पहा, 4ही पदार्थ जे असेल ते तसे पहा, आणि साधनाच्या प्रतीची निष्ठा श्रद्धा आपण अनन्य भक्तीने आपण ठेवली पाहिजे. माणूस असतो, जीव असतो, जीवाचे मतित्रय असतात, अधरती अधमती अधगती हे सगळेच असतात, सगळ्यांनाच लागू आहे. अधिकरण असतील त्यांनाही लागू आहे, आपणही लागू आहे, आपल्या सगळ्यांना लागू आहे, महिला असेल त्यांनाही लागू आहे. परंतु हे सगळं करत असताना केवळ आपण एक चुका काढण्याचा दृष्टिकोन आपल्या मनामध्ये विचारामध्ये असतो.
त्या बाबाजींनी असं केलं, त्या बाबाजींनी तसं केलं, त्या माणसाने असं केलं, त्यांचं तसंच आहे. आणि मग ही सगळी भेदाभेद खऱ्या अर्थानं विकल्पाला कारणीभूत ठरतात. आणि विकल्पाला कारणीभूत ठरला की आपली अधोगती होत जाते. अहो मनुष्य आहे शेवटी, प्रत्येकाकडून चुका होत राहणार आहे. परंतु आपण सांप्रतचा प्रयत्न सातत्यानं केला पाहिजे, वर्तमानातला आपण प्रयत्न केला पाहिजे. पडल्यावर उठण्याची जी काही धमक आहे ती आपल्या तत्वज्ञानामध्ये आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पडलेल्याला उठून उभं केलेलं आहे. काळाच्या दाढेतून लोक त्यावेळेस त्यांनी काढलेली आहे. आणि हा परमेश्वरी मार्ग खऱ्या अर्थानं प्रवाहित करण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे, जीवोद्धारणाचं जे काम केलेलं आहे, ते आज आपल्यापर्यंत नागदेवाचार्यांच्या माध्यमातून आणि मोठ्या अधिकरणांच्या आणि संतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. समन्वय असला पाहिजे आपला, चारही साधनामध्ये समन्वय असला पाहिजे. चारही आपले जे काही साधना आहेत त्या साधनांचा समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे. चार पदार्थाकडे डोळसपणे आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि आचार मालिका प्रवचन सोहळा बाबांनी इथे जो आयोजित केला त्याच्यामध्ये बाबांनी तेच सांगितलेलं आहे. मी शेवटचे 3च दिवस होतो, बाबा मला माफ करा, मी गावी असल्यामुळे येऊ शकलो नाही. परंतु या सगळ्या चारही पदार्थाची खरी ओळख होत असताना आपण पारायण निश्चित केलं पाहिजे. सत्वस्थिता धर्मी अधिकारू असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. स्वामी म्हणाले एके ठिकाणी, जर तुम्हाला जो काय ज्याच्याकडे सत्व असेल त्या धर्माचा तो अधिक म्हणजे त्याला अधिकार प्राप्त होतो. आणि आपल्या जीवनामध्ये सत्वस्थिता प्राप्त होण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे पोथी प्रवचन सत्संग याची गरजच असते. परंतु फक्त हे सत्संग केवळ उपचाराचा भाग न होता माझ्या जीवनामध्ये त्या पोथीतलं सत्व किंवा सार कसं काय अंगीकारल्या जाईल, मानवल्या जाईल हे देखील आपण पाहिलं पाहिजे. परत परत त्याच त्या चुका आपण करतो, परत परत त्याच त्या चुका करतो. स्वामी म्हणाले, चातुर्वर्णम चरण भिक्षा शोचाचारम न शोधे. चारही वर्णात भिक्षा करायला सांगितलेली आहे स्वामी. ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, कुठलंच घर कुठला काही पाहायचं नाही. शोचाचारम न शोधेत. कोणता पदार्थ श्रेष्ठ आहे, कोणता पदार्थ कनिष्ठ आहे हे शोधत बसायचं नाही, भिक्षा करायची असं सांगितलेलं आहे. आणि आमचे भिक्षुक जे आहेत त्या दृष्टीनं कार्य करत असतात, त्या दृष्टीनं कृती करत असतात, आचरण करत असतात. हे झालं भिक्षुक लोकांचं. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलं त्यांनी की एकीकडून रिगीजे, एकीकडून निगीजे. एकीकडून जायचं आणि एकीकडून निघायचं, म्हणजे सगळ्यांना समान वाटणी होईल, सगळीकडे त्याचं जाणं येणं होईल. अशा प्रकारची धार्मिक आध्यात्मिक समता त्यांनी सांगितली. धार्मिक आणि आध्यात्मिक समता आणि सामाजिक समता या दोन्ही याची सरमिसळ आमच्या या परमेश्वर अवतारांनी घालून दिलेली आहे. आमचे श्री गोविंद प्रभू बाबा मातंगाच्या पवेचं उदकपान करतात. आमच्या मातंगाचा लाडू प्रसाद दान लीळा तो आपल्याला काय सांगते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या मातंगाचा जो काही लाडू आहे तो प्रसाद म्हणून आपल्या शिष्यांना दिला. हा प्रसाद वादियो, हा प्रसाद घे. मातंगाच्या हातचा लाडू त्यांना दिलेला आहे प्रसाद वाजू. आणि सगळे ब्राह्मण शिष्य होते त्यावेळेस, बहुजन नव्हते, बहुतेक ब्राह्मण होते. स्वामीकडे आकृष्ट होणारा, आकर्षित होणारा जो वर्ग होता हा विद्वान पंडित ब्राह्मणांचा वर्ग होता. आणि भटोबासांच्या काळानंतर मग बहुजन समाजातले लोक बरेचसे त्याच्यामध्ये आलेले आहेत. आपली ही पहा कशी सामाजिक क्रांती आहे की 800 वर्षापूर्वी जिथं म्हणजे अस्पृश्यता प्रचंड प्रमाणात होती, शूद्र व्यक्तीला बिलकुल तिथे अजिबात वाव नव्हता. म्हणजे तो जर थुंकला असेल तर त्याला शिक्षा दिली जायची, त्यानं काही चांगलं श्रवण केलं असेल तर त्याच्या कानामध्ये शिस ओतण्याची शिक्षा होती. महारवाडा गावाच्या बाहेर होता. अशा परिस्थितीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मातंगाचा लाडू ब्राह्मणांना प्रसाद म्हणून दिला, पंडितांना प्रसाद म्हणून दिला. आणि खऱ्या अर्थानं हे जे काही सामाजिक क्रांतीचं बीज आहे ते महाराष्ट्र भूमीमध्ये स्वामींनी रुजवलं, आमच्या श्री प्रभू बाबांनी रुजवलं. अहो म्हणली जाय म्हणे हे तेलियाची भाकरी नव्हे म्हणे, ही लाखाची भाकरी. असं सांगणारे आमचे श्री गोविंद प्रभू बाबा भाकरीला जात नसते असं प्रामुख्याने सांगतात. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जातीपातीची बंधनं पाडू नका, आपण अच्युत गोत्री आहोत हे सांगतात. तुम्हा आम्हा परमप्रीती व्हावी, परमप्रीती असली पाहिजे या गोष्टीचं मार्गदर्शन स्वामींनी आपल्याला केलेलं आहे. आणि आज विसंगती अशी आहे
की आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो आजूबाजूला की प्रचंडच्या प्रदूषणाचं वातावरण आहे, जातीभेदाचं वातावरण आहे, धर्माचं देखील अशा प्रकारची सहिष्णुता आपण धर्मातली गमावून ठेवलेली आहे. या सगळ्या गोष्टीनं पाहताना जात उगाळत बसण्यात काहीही अर्थ नाही. हा विकल्प आहे. प्रेत देहाचे नरक सांगितलेले आहेत स्वामींनी, आणि परशुराम मासांनी त्याच्यावरती 100 वर्षाचे प्रेत देहाचे नरक आणि 8 वर्ष विकल्प लागे असं सांगून 92 वर्षाचे नरक सांगितलेले आहे. त्याच्यामुळं आपले जो अच्युत गोत्रीय आपला जो मेळा आहे त्याने जातीचा अजिबात विचार करू नये. जात इथं शून्य आहे. माणूस आणि जीव म्हणून आणि आपण अच्युत गोत्रीय म्हणून आपण एकत्र येत असतो, परंतु आपली वाईट सवय आजही जात नाही. जात उकाळत बसतोय आपण. जातीचं उगाळलेलं जे आहे, कोळसा किती उगाळला तर त्याच्यामधून काळच निघणार आहे. आपल्याला चंदन उगाळण्याचं ध्येय धोरण स्वामींनी दिलेलं आहे. तेव्हा आपण चंदन उगाळलं पाहिजे. मी अच्युत गोत्री आहे, सगळे माझे भावंड आहेत, तोही माझा आहे. जो माझ्या परमेश्वराचा आहे तो माझा आहे. तो स्त्री असो की पुरुष असो, तो कुठल्याही प्रकारचा कुठल्याही वर्गातला असो, तो माझा आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्या दृष्टीने विचार करत असताना आजूबाजूला असणारं प्रदूषणाचं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये आपली घडत जाणारी मानसिकता आपण खऱ्या अर्थानं या आपल्या 4 साधनांच्या माध्यमावर आपण जर निष्ठा ठेवली आणि तत्वज्ञान जे सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानाचा जर अंगीकार केला तर खऱ्या अर्थानं सत्वस्थिता धर्मी अधिकारू अधिक सत्वस्थिता आपल्या हृदयामध्ये. स्वामींनी परमेश्वर हृदयगाम्य करायला सांगितलेलं आहे आणि कर्मकांडांच्या विषयी स्वामींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कर्मकांड करू नका. जे विधी विधान केलेलं आहे ते विधी विधान करायला सांगितलेलं आहे. जे जे योग्य असेल, पोषक असेल, जे जे तुमच्या जीवाच्या उद्धरणासाठी आहे अशी विधी विहित केलेले आहे. श्री गोविंद प्रभू बाबा तर काहीच बोललेले नाही तत्वज्ञानाच्या दृष्टीने, परंतु श्री गोविंद प्रभू बाबांनी सगळीची सगळी मांडणी आपल्या आचरणातून आणि आपल्या कृती पूर्ण वागणुकीतून आपल्याला घालून दिलेली आहे. तेव्हा मंडळी आपण हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. बरीच लोक सगळी आपली चांगल्या पद्धतीचं आपण आचरण करीत असतो, परंतु वातावरण जेव्हा गढूळ होते तेव्हा त्या गढूळ वातावरणाला तो जो काही मळ आहे, तो जे काही गढूळ वातावरण आहे ते आपण खाली बसू दिलं पाहिजे आणि स्वच्छ जे आहे ते आपण आपल्या जीवनातलं आपण आजूबाजूचं आपण ते घेतलं पाहिजे. गढूळ वातावरणाचा कसा माझ्यावरती परिणाम होणार नाही म्हणून आमचा सूत्रपाठ आपल्यासाठी प्रमाण आहे. सूत्रपाठाचं पारायण आपण केलंच पाहिजे, ते नित्य केलं पाहिजे. परंतु सूत्रपाठाचं पारायण फक्त केवळ उपचाराचा भाग होऊ नये याची देखील आपण एक दक्षता घेतली पाहिजे. त्या सूत्रामध्ये काय गुह्य आहे ते आपण अधिकरणांच्या माध्यमातून ऐकलं पाहिजे आणि आपल्याला काही समजत असेल तर पुस्तकही वाचले पाहिजे. ऐसा वांग महापंथू तयामत टाके असं म्हटलेलं आहे. वाङ्मय पंथ आहे हा, महान असा साहित्य पंथ आहे आणि या साहित्य पंथाची जी काही एक भूमिका आहे ती महाराष्ट्र सारस्वतामध्ये मोठी आहे. हा परमेश्वरी उद्धरण जीव उद्धरणाचा परमेश्वरी मार्ग आहे, तेवढाच हा सामाजिक सुधारणेचा खऱ्या अर्थानं क्रांतिकारी असा मार्ग आहे. शाहू फुले आंबेडकर आता 100, 150, 200 वर्षात झाले. या शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांनी जनकल्याणासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. जगामध्ये त्यांचा उदो होतो हे गोष्ट बरोबरच आहे. परंतु या शाहू फुले आंबेडकरांच्या यादी 800 वर्षापूर्वी तिथून 700 वर्षापूर्वी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सामाजिक समतेचा मूल मंत्र तो घालून दिला. ते देखील आपण डोळसपणे समाजाला सांगितलं पाहिजे. माझे परमेश्वर हे समाज सुधारक होते, जेवढे ते ज्योतधारक होते ते समाज सुधारक होते हे देखील आपण सांगितलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण पुढे गेलं पाहिजे. आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसतोय वेगवेगळे संप्रदाय सुखानं आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदतात. दत्त संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, आमचा वारकरी संप्रदाय असेल, सगळे संप्रदाय चांगलेच आहे. सगळ्या संप्रदायामध्ये चांगलं सूत्र सांगितलेलं आहे. आपापल्या परीनं आपापलं घ्यायचं आहे आणि सामाजिक आणि धार्मिक सहिष्णुता आपण ठेवली पाहिजे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एके ठिकाणी काहीतरी बसलेले असताना शिष्यगण चर्चा करतात आणि ते असेच आहेत, त्यांचा पंथ असाच आहे, ते तसेच आहेत. मला असं वाटतं की नाथ पंथाच्या विषयी काहीतरी चर्चा चाललेली होती, पण तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांना मार्गदर्शन केलं. हागा वैरियाचा देव झाला म्हणून काही दगडे आणावा. वैरियाचा जर देव असेल तुम्हाला त्याचे विचार पटत नसेल तर तो काय दगडे आणावा. आणि अशा प्रकारची जी काही धार्मिक सहिष्णुता आहे ती धार्मिक सहिष्णुता, सामाजिक सहिष्णुता ही आपण पाळली पाहिजे असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि प्रत्यक्ष आचरून आमच्या परमेश्वर पुराचे अधिष्ठाते श्री गोविंद प्रभूंनी सांगितलेलं आहे.
ह्या सगळ्या दोन्हीही जे काही चरित्र आहे यांचं चरित्र जर वाचलं आपण ते वाचतच असतो, परंतु मतित्रयाचा भाग आपण मधात आणतो. अधरती अधमती अधगती हे तर ठीकच आहे, जीवाचे दोषच आहे, परंतु त्या जीवाला शुद्ध करण्याकरिता स्वामींनी जो गुणी आर्याचा दृष्टांत सांगितला तो दृष्टांत आपल्या नजरेसमोर असला पाहिजे. तो दृष्टांत पडलेल्या माणसाला उठवण्याचं काम करतो. या सगळ्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये स्वामींचं तत्वज्ञान, श्री गोविंद प्रभू बाबांचं आचरून सांगितलेलं तत्वज्ञान कसं व्यापून राहील, माझं भाव विश्व या परमेश्वरी परावाणीने कसं घोळून राहील, माझ्या हृदयामध्ये माझा परमेश्वर कसा हृदयगाम्य होईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या पोथीच्या माध्यमातून आचार मालिका जी काही आपली इथे झालेली आहे संपन्न, याच्या माध्यमातून या अशा गोष्टी होत असतात. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण की बाबांना बोलायचं आहे, बरेच वक्ते आणखी बोलायचे आहेत, तेव्हा वेळ खूप झाला. स्वामींच्या तत्वज्ञानाच्या विषयी पुरोगामी दृष्टीनं बोलण्यासारखं खूप काही आहे. अनेक व्याख्यानाचे विषय वेगवेगळे होऊ शकतात. मी आपला वेळ न घेता तूर्त मी इथे थांबतो आणि आपल्या सर्वांना या शुभेच्छा देतो. आणि बाबांनी मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल बाबांचे आभार व्यक्त करतो. सर्वांना दंडवत प्रणाम करतो. दंडवत धन्यवाद. हॅलो हॅलो. अत्यंत सुंदर विचार, प्रभावी असं वक्तृत्व श्रीमान सर्वोक्त प्राध्यापक संदीप भाऊ तडस यांनी आपल्याला मोलाचे विचार आपल्याला या ठिकाणी प्रदान केलेले आहेत. ते विचार आपण आपल्या जीवनात उतरवा ही अपेक्षा बाळगतो आणि